ज्ञानोबारायांनी आपल्या प्रपंचाबद्दल बोलताना सांगितलं संसार दुःख मूळ, सांगितलं की नाही? तुकोबाराय म्हणतात संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, म्हटलं की नाही? म्हटलं संसार दुःख मूळ आहे, मान्य आहे. पण याच संसाराबद्दल बोलताना नाथ महाराज सांगतात अवघ्याची त्रैलोक्य आनंदाचे. मग हे दुःखाचं आहे का आनंदाचं आहे? ज्याचं जसं प्रारब्ध आहे तसं. ते दुःखाचा आहे संसार का आनंदाचा आहे? अरे ज्याचा प्रारब्ध जसं असेल तसं संसार. तुकोबारायांना दुःख सहन करावं लागलं, उकळतं पाणी अंगावर पडलं तुकोबारायांच्या. ज्ञानोबाराय तुकोबारायांना जेवढे दुःख भोगावी लागली ना त्याच्या लक्षांशाने सुद्धा आपल्या वाट्याला आली नाही, इतकं दुःख त्यांनी भोगलं. नाथ महाराजांना दुःख भोगावं लागलं, मान्य आहे. या सगळ्यांचा प्रपंच वेगळा आहे, सगळ्यांचा प्रपंच वेगळा. ज्ञानोबारायांचा प्रपंच वेगळा, चोखोबारायांचा प्रपंच वेगळा, मान्य आहे मला. परंतु ज्ञानोबारायांच्या परमार्थामध्ये चोखोबारायांच्या परमार्थामध्ये नखा एवढं तरी अंतर आहे का मला सांगा? नखा एवढं तरी अंतर आहे. अरे प्रपंच आपल्या बुद्धीनं चालतो, परमार्थ आपल्या बुद्धीनं चालत नाही. आणि आपल्या बुद्धीनं जे चालत नाही ते एक असतं, आणि आपल्या बुद्धीनं जे चालतं ते भेदात असतं. ऐका, सिद्धांत सांगून जातो मी आपल्या, उगी गंमत म्हणून सांगतो. 4 माणसं रस्त्याने निघाली. त्या चौघांनाही संध्याकाळच्या वेळेला अंधारामध्ये एक दोरी वेडी वाकडी पडलेली दिसली. चौघांना त्या दोरीवर 4 भ्रम होतील की नाही? कोणाला वाटेल साप आहे, कुणाला वाटेल अरे इथं काहीतरी कुणाच्या तरी गळ्यातला हार पडलाय, कुणाला तरी वाटेल कुणाच्या तरी कमरेचा पट्टा गळून पडलाय, कुणाला तरी वाटेल जमीन दुभंगलेली आहे, कुणाला तरी वाटेल अरे इथं पाणी वेडवाकडं पडलेलं आहे. चौघांना 4 भ्रम होतील की नाही? एक दोरी पडलेली दिसली संध्याकाळच्या वेळेला, तिथून जाणाऱ्या 4 माणसांना 4 भ्रम होतील की नाही? होतील. पण 4 भ्रम झाले म्हणून कोणी म्हणायला लागला अरे दोरी आहे, कोणी म्हणायला लागला अरे साप आहे, कोणी म्हणायला लागला अरे कमरेचा पट्टा गळून पडला, कोणी म्हणायला लागला अरे गळ्यातला हार पडला, कोणी म्हणायला लागलं पाण्याची रेषा आहे. आणि तेवढ्यात एक जण आला आणि त्यांनी दिवा लावला. आता त्या चौघांना 4 वेगळी ज्ञान होतील का एकच ज्ञान होईल? चौघांना ज्ञान होताना एक होईल का 4? भ्रम होताना 4 होतील का एक होईल? भ्रम होताना प्रत्येकाचा भ्रम वेगळा आहे, पण ज्ञान होताना प्रत्येकाचं ज्ञान एक आहे. म्हणून ज्ञान होतं तो परमार्थ आहे, भ्रम होतो तो प्रपंच आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून आमचा प्रपंच, आमचा परमार्थ आमच्या बुद्धीनं चालत नाही, आमचा परमार्थ आमच्या प्रारब्धानं चालत नाही. आमच्या परमार्थाकरता आम्हाला प्रयत्न करावे लागतील. आमच्या परमार्थाकरता आम्हाला देवावर विश्वास ठेवावा लागेल. आमच्या परमार्थाकरता संतांच्या वचनावर आमच्या अंतःकरणामध्ये निष्ठा उत्पन्न करून घ्यावी लागेल. संतांच्या शब्दांना सोडून दुसरं कोणतंही प्रमाण न मानता आमच्या जीवनाची वाटचाल करावी लागेल, तर आमचा परमार्थ कडेला जाईल, नाहीतर काही उपयोग नाही. म्हणून आपण जन्माला आलो म्हणून कर्म करतो, याला मूल्य नाही आहे. मानवी जीवनाचं सार्थकत्व करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता या गोष्टी लागतात. त्याच्याकरता विचार लागतो, त्याच्याकरता ज्ञान लागतं, त्याच्याकरता भक्ती लागते, त्याच्याकरता उपासना लागते. म्हणून मानवी जीवनाचं महत्व हे केवळ माणसाचा देह मिळण्यामध्ये नाही, देहामध्ये येऊन विचार करण्यामध्ये मानवी जीवनाचं सार्थकत्व आहे. तुकोबारायांची कितीतरी वचनं, ज्ञानोबारायांची कितीतरी वचनं मी आपल्याला सांगतो, ऐका. आपल्याला समाधान हवं असेल, आपल्याला विचार करावा लागेल. तेथ विचारिता निरसले, प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. ज्ञानोबर देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाण. विचार करणं आवश्यक आहे. माणसाने, देवाने फक्त माणसाला विचार करण्याची शक्ती दिली आणि सामर्थ्य दिलं. म्हणून त्या विचाराने आम्ही पुढे गेलं पाहिजे. त्या विचाराने माणसाच्या जीवनाची धन्यता होते. दीर्घ संसार रोगस्य विचारोही महौषधम. रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ महामुनी सांगतात, बघा आपण रामायण, संसार नावाच्या दीर्घ रोगावरती विचार नावाचं एकमेव औषध या जगताच्या पाठीवर आहे. विचार केल्याशिवाय आमची दुःख कमी व्हायची नाही.
विचारा वाचून नपविते समाधान नपविते समाधान. मानवी जीवनाची धन्यता असते आणि अशी धन्यता संपादन करून घेणारा हा समाजाला पूज्य ठरत असतो. आज हरिभक्ती परायण सदाशिवराव तथा नानांच्या 90व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण इथे एकत्रित आलेलो आहोत. मला माहिती नाही 90 वर्षाचं त्यांचं वय आहे, कितव्या वर्षी ते परमार्थाला लागले मला माहिती नाही, पण जुना काळ अगदी डोळ्यासमोर धरला तरी साधारण 20व्या वर्षी जरी ते परमार्थाला लागले असले तरी सुद्धा आज किती वर्ष झाली, 70 वर्षाचा मुरलेला पिकलेला परमार्थ त्यांनी केला. नाही, थोडंसं स्पष्ट बोलतो, मला माफ करा. माणसाच्या वयाची मोजणी करत असताना तो जन्माला आल्यापासून आत्ताच्या क्षणापर्यंत किती वर्ष झाले याच्यावर त्याचं खरं वय ठरत नाही. त्याचं खरं वय ठरत नाही. मी 60 वर्षाचा आहे म्हणजे 60 वर्षापूर्वी मी जन्माला आलो म्हणून मी 60 वर्षाचा आहे, हे त्याचं खरं वय नाही आहे. माझ्या दृष्टीने, मी स्पष्ट बोलतो, माझ्या दृष्टीनं माणसाच्या, बरं का, माणसाच्या असा शब्द वापरतो. कुत्र्याचं वय मोजायचं तर मला काही प्रतिबंध नाही, गाढवाचं वय मोजायचं असलं तर माझी काही कसलीच अडचण नाही, पण माणसाचं वय मोजायचं असेल ना तर ते जन्मापासून मोजू नये. ज्या दिवशी त्याच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी गाथा आली तिथपासून त्याचं माणसाचं वय मोजायला माणसाने प्रारंभ करा, तिथून. कारण ज्या दिवशी आपल्या हातात ज्ञानेश्वरी आली ना तिथूनच आपण माणूस म्हणून जगण्याच्या योग्यतेचे झालो. ज्या दिवशी आपल्याला तुकोबारायांच्या अभंगाची गोडी लागली, गाथा हातात घ्यावा वाटला ना, तिथून आपलं वय मोजायला आपण प्रारंभ करायचा. मग एखादा मनुष्य जर 60 वर्षाचा आहे आणि त्यांनी जर सांगितलं अहो 5 वर्ष झाली पारायण करतोय, तर त्याचं वय फक्त 5च वर्षाचं आहे, बाकीची 55 वर्ष त्याची वाया गेली. ज्या क्षणी आमच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी लागेल तिथून आपलं वय मोजायला प्रारंभ करायचा. ज्या दिवशी आपण हरिपाठ करायला लागलो, रामकृष्ण हरी म्हणायला लागलो, तिथपासून आपल्या वयाची मोजदाद करायचा आपण विचार करायचा. तोपर्यंतचं आधीचं आयुष्य हे खरं म्हणजे मानवी म्हणण्याच्या योग्यतेचं नसतं, जन्माला आलो म्हणून जगणं चालू आहे एवढंच खरं आहे. आणि तसं जर बघितलं तर आज ते 90 वर्षाचे वाटत असले आणि 20 वर्षाच्या वयामध्ये त्यांच्या हाताला जर ज्ञानेश्वरी लागली असेल तर आज त्यांचं वय किती मानायला पाहिजे, 70 मानायला पाहिजे. मग आज जर नानांचं वय 70 असेल तर अजून 5 वर्षांनी अमृत महोत्सव करायला हरकत नाही, नाही का, अजून 5 वर्षांनी. पण सामान्यतः वयाचा विचार केला तर आता 100च्या दशकामध्ये त्यांनी प्रवेश केला, नाही का. पण याही वयामध्ये संत वाङ्मयाबद्दल प्रेम आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये निष्ठा आहे. आदरणीय श्रद्धेय वैकुंठवासी आचार्य जगन्नाथ महाराज पवार यांच्यावर नितांत प्रेम करणारे हे कुटुंब, त्यांनी त्यांच्या वाक्याच्या, त्यांच्या कीर्तनाच्या, त्यांच्या प्रवचनांच्या आधारानं आपल्या पारमार्थिक जीवनाला एक स्वतंत्र आकार दिला आणि त्या आकाराच्या मर्यादेमध्ये आपला प्रपंच सांभाळून, आपला परिवार सांभाळून, आपलं कार्य सांभाळून, आपली शेती सांभाळून त्यांनी जो परमार्थ केला त्या परमार्थाने त्यांचं जीवन पक्व बनवलं, त्यांचं जीवन रसाळ बनवलं, त्यांचं जीवन मधुर बनवलं. आणि पक्व, मधुर, रसाळ अशा जीवनाचा आदर्श तुमच्या आमच्या समोर निर्माण व्हावा याच्याकरता आजची ही कीर्तन सेवा आहे. विठ्ठला त्यामुळं आज यावं लागलं मुद्दाम, कारण त्याने पंढरपूरला येऊन मला चातुर्मासात गळच घातली की मला करायचं आहे, पण तुम्ही कीर्तन दिलं तर करणार, नाही तर कार्यक्रम करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. मग आता आपल्यामुळं कशाला कार्यक्रम थांबवावा असं मला वाटलं की कशाला, नाही तर काय आहे, चांगली लोक समाजासमोर न येणं हे समाजाचा जसं अहित असतं ना, तसं चांगल्या लोकांना समाजासमोर न आणणं हे न आणणाऱ्याचंही पाप असतं. आणि ते पाप मला लागू नये म्हणून मी तारीख दिली. काय सांगू आता तुम्हाला. म्हणून त्यांच्या आग्रहापोटी केवळ इथं आपल्या सन्मुख मी उपस्थित आहे. थोडं
थोड्या वेळ सेवा करणार आहे, अभंगाचा भाव फक्त आपल्या समोर ठेवणार आहे, कारण पुढं भोजन आहे, बाकी सगळे कार्य आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, अधिक वेळ आपला घेणार नाही. तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला जी भूमिका बोलून दाखवतात ती लाभाची भूमिका आहे. मनुष्य आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टीच्या प्राप्तीला नेहमी धन्य मानत असतो, त्या गोष्टीच्या प्राप्तीत धन्यता वाटत असते त्याला. ज्या गोष्टीचा त्याला बोध असला पाहिजे, ज्या गोष्टीचं त्याला स्वरूप कळालं पाहिजे आणि ज्या गोष्टीचं परिमाण त्याला कळालं पाहिजे, तरच त्या वस्तूच्या प्राप्तीची अभिलाषा त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. ज्या वस्तूचा आपल्याला बोध नाही ती वस्तू आपण घेणार नाही ना. काही वस्तूचा बोध असतो पण परिमाण कळालं तर मनुष्य त्या वस्तूचा स्वीकार करायचा की करायचा नाही हे ठरवत असतो. जी गोष्ट मला कळालीच नाही त्या गोष्टीच्या प्राप्तीची अपेक्षा माझ्या अंतःकरणात कशी निर्माण होईल? मला कळालं पाहिजे, मला पैसा कळाला पाहिजे, पैशाचं मूल्य कळालं पाहिजे, तर मी पैसा मिळवण्याच्या मागे लागेल. गावामध्ये एखादी जमीन घ्यायची असेल तर मनुष्य त्या जमिनीची उपयुक्तता पहिल्यांदा समजून घेतो आणि मग म्हणतो हा एवढी उपयुक्तता आहे ना, मग किती पैसे लागू दे मी घेईन. थोडं कमी जास्त झालं असेल, माणूस म्हणतो नाही हो एवढा लाभ नाही त्याच्यामध्ये, द्या सोडून. मग वस्तूचा त्याग करणं किंवा वस्तूचा स्वीकार करणं हे माणसाच्या त्या वस्तूच्या जाणीवेवर अवलंबून असतं. ज्या गोष्टीची मला जाणीवच नाही त्या गोष्टीची मी अभिलाषा करेन का? असं आहे. मी तुम्हाला नाथ महाराजांनी दिलेलं उदाहरण सांगतो. आपण भागवत वाचा. इंद्रावण नावाचं एक फळ आहे, त्याचं नाव आहे इंद्रावण. अतिशय रसाळ फळ आहे, बघितलं की त्याचा रस कळतोच. अतिशय पारदर्शक अशी त्याची वरची त्वचा आहे, वरचं साल आहे, आतमध्ये रसानं भरलेलं असं ते रसाळ फळ आहे, त्याचं नाव आहे इंद्रावणी. तुम्हाला पाहिजे का? आणून दिलं तर तुम्हाला पाहिजे का? तुम्ही म्हणाल माहितीच नाही तर अपेक्षा कशी ठेवू? पण मी सांगतो ना तुम्हाला अत्यंत रसाळ आहे. आता पाहिजे का? माणूस म्हणतो पाहिजे, पण ऐका, ते रसाळ जरी असलं तरी इतकं कडू आहे, इतकं कडू आहे माणसापेक्षा. आता ह्याच्या पलीकडे मी कडवटपणाची परिसीमा सांगूच शकत नाही. इतकं कडू आहे, इतकं कडू आहे की त्या फळाचा एक थेंब जर आपल्या जिभेवर पडला तर पुढं महिनाभर आपल्याला कोणतीच चव लागणार नाही, इतकं ते कडू आहे. आता मला सांगा पाहिजे का? का नको म्हणालात? आता पहिल्यांदा नको एकदम तोंडातून आलं नाही आणि आता एकदम एकमुखानं का नको म्हणालात? कारण नको म्हणण्याकरता त्या पदार्थाच्या दोषाची आपल्याला जाणीव झाली. गुणांची जाणीव होण्यातून जसा वस्तूचा स्वीकार होतो तशा दोषांच्या जाणीवेतून वस्तूच्या त्यागाचा विचार मनुष्य करत असतो. वस्तूचा त्याग करण्याकरता फार कीर्तन ऐकावं लागतं, प्रवचन ऐकावं लागतं, आणि स्वीकाराकरता फार ग्रंथ शिकावे लागतात असं नाही. एक सामान्य नियम आहे, वस्तूच्या अनुकूलतेच्या जाणीवेतून स्वीकाराची भावना असते आणि प्रतिकूलतेच्या जाणीवेमधून त्यागाची भावना असते. मी साधं उदाहरण आपल्याला सांगतो. तुम्ही घरी गेलात, रात्री कुठलं तरी कीर्तन ऐकलं, रात्री उशिराने घरी गेलात, रात्री 11-12 वाजले घरी जायला. दरवाजाचं कुलूप काढलं, दरवाजा उघडला आणि दिवा लावल्याबरोबर बाहेरच्या खोलीमध्ये एक नाग फणा काढून बसलेला तुम्हाला दिसला. रात्री 12 वाजता तुम्ही दिवा लावल्याबरोबर बाहेरच्या खोलीमध्ये एक नाग फणा काढून बसलेला तुम्हाला दिसला. तुम्ही असं म्हणता का, रात्रीची वेळ आहे, राहू द्या, मी आतल्या खोलीत झोपेन, तो बाहेरच्या खोलीत झोपेन, असू द्या, एवढं काय म्हणता? काय का म्हणत नाही? कारण प्रतिकूलतेची जाणीव झाली की मनुष्य त्याचा त्याग करत असतो. याच्याकरता कीर्तन ऐकायची गरज नसते, याच्याकरता ग्रंथ सोडवायची गरज नसते. हा आपल्या रोजच्या व्यवहारातला आपल्याला आलेला अनुभव आहे. म्हणून आपल्याला जर एखाद्या गोष्टीची प्राप्ती करून घ्यायची असेल, लाभ करून घ्यायचा असेल, तर पहिल्यांदा लाभाचं स्वरूप आम्हाला कळालं पाहिजे, लाभाचं परिमाण आम्हाला कळालं पाहिजे, लाभ कसा आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. लाभाचं परिमाण जसं कळालं पाहिजे तसा लाभाचा परिणामही कळाला पाहिजे. परिमाण वेगळं आणि परिणाम वेगळा असतो. लाभाचं परिमाण कळलं पाहिजे. मला सांगा, हत्ती चांगला आहे का नाही? राजाची मिरवणूक निघते हत्तीवरून, चांगला आहे का नाही? जोग महाराजांची मिरवणूक निघाली होती हत्तीवर, आहे का नाही? हत्ती चांगला असतो का वाईट असतो? मला सांगा बरं. हत्ती चांगला असतो.
पाळता का एखादा जर कोणी आणून दिला तर घरात ठेवता काय? काय आमचा पगार महिना 2,000 रुपये आणि त्याला चारा लागतो 10,000 रुपयाचा, कसं सांभाळायचं? म्हणजे वस्तू आम्हाला उपयुक्त वाटत असली तरी आमच्या परिमाणात बसणारी हवी ना, परिमाणात बसणारी पाहिजे. अरे हत्ती सांभाळणं म्हणजे काय कुत्र मांजर सांभाळण्यासारखं काय? चतकोर अर्धा भाकर तुकडा टाकला न टाकला असं थोडंच आहे. तो हत्ती आहे, त्याची काळजी घ्यावी लागते, त्याचा चारा बघावा लागतो, त्याचं सगळंच बघावं लागतं. ते सोपं काम नाहीये. म्हणजे वस्तू लाभाची असेल आणि आम्हाला ती प्राप्त करून घ्यायची असेल, वस्तूचा लाभ करून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा वस्तूचं स्वरूप कळालं पाहिजे, वस्तूचं परिमाण कळालं पाहिजे आणि वस्तूचा परिणाम कळाला पाहिजे. वस्तू चांगली आहे पण आमच्या घरामध्ये ठेवून जर तिचा परिणाम वाईट होणार असेल तर मला सांगा, टीव्ही चांगला का वाईट हो? ऐका आता, टीव्ही चांगला का वाईट? कुणाला माहिती काय ते? चांगला म्हणून घरात आणला जातो आणि परिणाम वाईट जर झाला तर ती वस्तू घरात ठेवणं उचित आहे का? त्याच्या मर्यादा आपल्याला कळाल्या पाहिजे. ते आपल्यासाठी आहे का आपण त्याच्यासाठी आहे हे कळालं पाहिजे कधीतरी. आणि म्हणून लाभ करून घेण्याकरता जर 3 गोष्टी महत्वाच्या असतील तर तुकोबाराय 3 गोष्टींचा विचार आपल्याला या अभंगामध्ये सांगतात. लाभाचं स्वरूप काय, लाभाचा परिणाम काय आणि लाभाचं परिमाण काय. 3 गोष्टींचा विचार लाभाच्या संबंधानं केला पाहिजे. कारण या जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य कोणत्या ना कोणत्या तरी लाभाकरता काही ना काहीतरी करत असतो, है ना? तुम्ही कोणती क्रिया करा, माणूस शेती करतो काहीतरी लाभ व्हावा म्हणून, नोकरी करतो काहीतरी पगार मिळावा लाभ व्हावा म्हणून, कोणती गोष्ट स्वयंपाक केला जातो लाभ व्हावा पोट भरावं म्हणून, काही ना काहीतरी लाभाची अपेक्षा. अहो तुम्ही आता इथं कीर्तनाला आला काहीतरी लाभ होईल म्हणून, तुमचं जाऊ द्या मी कीर्तनाला आलो, आहेच का नाही? आहेच का नाही? कोणता लाभ करून घ्यायचा हा प्रश्न वेगळा, त्याच्या संबंधानं आपल्या अंतःकरणातल्या भावनेची शुद्धता काय असावी हाही प्रश्न माझ्या दृष्टीने वेगळा. पण काहीतरी मिळाल्याशिवाय माणसं प्रयत्न करत नाही. कर्म माणसाकडून घडतं. संस्कृतामध्ये एक वचन आहे या संबंधामध्ये, प्रयोजनम अनुद्दिश्यन मंदोपि प्रवर्तते असं म्हणतात. प्रयोजन असल्याशिवाय मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा काही कर्म करत नाही. शहाणा तर केल्याशिवाय राहत नाही, पण मंद बुद्धीचा वेळ लागलेला, एखादा मनुष्य वेळ लागलं त्याला रस्त्यावरचे कागद गोळा करतो, आपल्याला वाटतं वेळ लागला माणसाला, कागद काय गोळा करतो? मग आपण त्याला म्हणतो अरे कशा करता बाबा हे कागद गोळा करतो? तो म्हणतो कागद नाही पैसे आहेत पैसे. तो कागदाला पैसे समजतोय, त्याला वेळ लागलाय हा भाग वेगळा आहे. पण त्याचं जे कागद गोळा करणं चालू आहे ना ते काहीतरी प्रयोजन ठेवून चालू आहे. ते प्रयोजन योग्य आहे का अयोग्य आहे? आमच्या दृष्टीने अयोग्य असेल पण त्याच्या दृष्टीने योग्य. तो म्हणतो वेळ आहे, आम्हाला वाटतं वेळ लागलं, कागद गोळा करतो. आणि तो म्हणतो कशा करता? तो म्हणतो नाही हो पैसे पैसे, कागद नाही, पैसे गोळा करायचं वेळ लागलाय. आणि त्यालाच लागलंय असं नाही, हे वेळ तर सगळ्या जगाला लागलंय. पैसे गोळा करतो हेच चालू. खरा वेडा कोण आहे हे अजून ओळखायचंच आहे. विचार करा ना, प्रत्येक गोष्ट ही जर लाभाशिवाय काहीतरी प्रयोजनाशिवाय होत नसेल तर या जगतामध्ये जन्माला आलेला जीव आपल्याला लाभ व्हावा याच्याकरता दारोदार फिरतो. पण जगामध्ये सगळीकडे फिरून आल्यानंतर ज्या वेळेला तो स्वतःला विचारतो की काय बाबा आपल्याला लाभ मिळाला का आयुष्याच्या शेवटी, तर त्याचं उत्तर नाही हो, फार झटलो पण मनासारखं समाधान जीवनामध्ये प्राप्त झालं नाही. लाभाचा विचार चुकला काय? नाही. चुकलं काय? लाभ प्राप्त करून घेण्याची जागा चुकली. जागा. संसार हे लाभाचं स्थान नाही, जीव हे लाभाचं स्थान नाही. पुढे बोलू तुम्हाला पटणार नाही, पण देव सुद्धा लाभाचं स्थान नाही.
मग लाभ करून घ्यायचा असेल तर आम्हाला का होत नाही? काहीतरी चूक झाली का? आम्ही लाभ कुठे आहे हेच विसरलोय. म्हणून तुकोबाराय आपल्याला जाणीव करून देतात की तुम्हाला जर लाभ करून घ्यायचा असेल ना तर इकडं तिकडं फिरू नका. तो लाभ तुम्हाला प्राप्त होईल, तो संतांच्याच जवळ प्राप्त होईल. अभंगाचं पहिलं हे तो एक संता विठ्ठल 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 हे नंतर करा, कीर्तन झाल्यावर करा. हे कीर्तनात भिक्षा बोल. विठ्ठल 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 आता वर येऊ देऊ नका, कृपा करा. कोणाला येऊन देऊ ना, कीर्तनात विक्षेप होतो. माझं ते तुटूनच गेलं अनुसंधान. हं? म्हणजे मान्य आहे, मला सगळंच मान्य आहे. त्यांचा सत्कार, येणारे जाणाऱ्यांचे मोठेपणे, हे सगळंच मला मान्य आहे. पण माझ्या दृष्टीने खरंच सांगू का, या क्षणी कीर्तनापेक्षा काहीच मोठं नाही. या क्षणी कीर्तनापेक्षा काही मोठं नाही. मी संतांची सेवा करतोय, तुकोबारायांच्या अभंगावर बोलतोय, आणि त्याच्यापेक्षा जगात काही मोठं असेल असं मला वाटत नाही. म्हणून बरं का, क्षमा करा मला, मी थोडासा स्पष्ट बोललो असेल, पण हा विक्षेप आता नको. हां, ऐका. तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर लाभाची अपेक्षा असेल, तो लाभ जर आमच्या जीवनाची धन्यता करून देणारा असेल, तर तो लाभ प्राप्त होण्याकरता आम्हाला 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे. आम्हाला ज्या लाभाची अपेक्षा आहे त्या लाभाचं स्वरूप काय, आम्हाला ज्या लाभाची अपेक्षा आहे त्या लाभाचं परिमाण काय, आणि आम्हाला ज्या लाभाची अपेक्षा आहे त्याचा परिणाम काय. आणि तो लाभ विचारात घेऊन जर आम्ही लाभाकरता प्रयत्न करणार असू तर मनुष्य आयुष्यभर लाभाकरता झटतोय, पण आयुष्याच्या शेवटी लाभ मिळाला का या प्रश्नाचं उत्तर मात्र त्याला नकारार्थीच द्यावं लागतं. सुखाकरता आयुष्यभर झटणाऱ्या माणसाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तू सुखी आहेस का असं जर विचारलं तर त्याची सुखाची यादी मोठी आहे का दुःखाची? सांगा. त्याची दुःखाचीच यादी मोठी राहणार. महाराज, आपल्या जीवनाला, जीवनाच्या समाधानाचं परिमाण अजून काही निश्चित झालं नाही, अजून त्याचा शोध लागला नाही. विज्ञान मोठं प्रगत झालंय. आमच्या अंगामध्ये किती ताप आहे हे बघायला तापमापक मिळतं का नाही? बाजारामध्ये किती ताप आहे बाबा तुमच्या अंगामध्ये, तापमापक मिळतं. त्याला काय म्हणतात मराठीत? थर्मामीटर. हां, थर्मामीटर. मराठीमध्ये त्याला थर्मामीटर, इंग्रजीमध्ये त्याला तापमापक म्हणतात. हां, ते आपल्याला बाजारामध्ये मिळतं का नाही? मिळतं. आमचा रक्तदाब किती वाढला हे बघायला मशीन मिळतं की नाही? मशीन मिळतं. आमच्या रक्तामध्ये साखर किती आहे बघायला मशीन मिळतं की नाही? मिळतं. विज्ञान किती प्रगत झालं. सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये मोजमाप करण्याकरता देहाच्या संबंधानं मिळतात. पण आमच्या जीवनामध्ये आम्ही किती समाधानी आहोत हे ओळखणारं अजून एखादं मीटर निर्माण झालंय का? एवढं विज्ञान प्रगत झालं. काहीतरी सुया बिया घालाव्यात मध्ये आणि बघावं 50%, 60%, 40%, 30%, 90%, काहीतरी समाधान मोजणारं काहीतरी असावं का नाही? असं काही नाही. अजून त्याचा शोध लागला नाही. पण त्याचा शोध विज्ञानाला लागला नसला तरी याचा शोध देवाने आधीच लावून ठेवलाय. आणि याच्याकरता एक माप आपल्याकडे देवाने जन्माला घालतानाच ते माप आपल्या पदरात टाकलंय. आपलं मन. प्रामाणिकपणानं आपल्या मनाला विचारा की
आपण किती टक्के समाधानी आहोत, आपलं मन खोटं बोलायचं नाही. हा, बाहेर सांगताना तुम्ही किती वाढवून सांगा, मला त्याबद्दल तक्रारच नाही, पण तुमचं मन तुम्हाला, आपलं मन आपल्याला प्रामाणिकपणानं सांगतं की आपण खरंच समाधानी आहोत का नाही आहोत. मी खरं सांगू आपल्याला, तुम्ही जगाला फसवू शकाल, पण देवाला आणि मनाला फसवणारा अजून जन्माला आला नाही. आपल्या मनाला आपण फसवू नाही शकत, नाही फसवू शकत. मग आपल्या समाधानाचा विचार आपल्या आयुष्याच्या शेवटी केला तर उत्तर नकारार्थी येतं. काय येतं? लाभाकरता प्रयत्न केले की नाही? केले. केलेले प्रयत्न प्रामाणिक होते की नाही? प्रामाणिक होते. केलेल्या प्रयत्नांमध्ये लाभाची जाणीव होती की नाही? होती. अरे मग का लाभ मिळाला नाही, का समाधान मिळालं नाही? कारण तो लाभ करून घेण्याकरता आम्ही जिथं जिथं फिरलो ना, तिथं तिथं त्या लाभाची उपलब्धीच नव्हती. आमचं दुर्दैव असं आहे, आमचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव हे आहे महाराज, की आपण जिथं आहे तिथं कधीच जात नाही आणि नाही तिथं जाऊन नको ते शोधत राहतो. आमची अडचण ही आहे. त्यामुळं तुकोबारांनी सांगितलं, तुम्हाला जर लाभाचा विचार करून करायचा असेल ना, तर तो लाभ तुम्ही इतरत्र शोधू नका. संसाराकडे जाऊन तो लाभ होणार नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? तुम्हाला संतांकडे जावं लागेल. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतांजवळ उत्तम लाभ मिळतो हे तुकोबाराय बोलतात. आता थोडंसं बोलतो, एक अर्ध्या तासामध्ये मी सेवा संपवतो माझी, तुम्ही चिंता करू नका. जेवण वेळेवर होईल, कीर्तनाचं काही का होईना, पण जेवण वेळेवर होईल, तुम्ही चिंता करू नका त्याची. ऐका, थोडासा विचार. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, तुकोबाराय बोलता. संतांजवळ उत्तम लाभ मिळतो हे सांगताना तुकोबारायांनी त्याच्यामध्ये एक शब्द वापरला, एक. हे तो एक. हा एक शब्द जर आपण जागा बदलून ठेवला ना या चरणामध्ये, तर या चरणाचे दोन भाव आपल्या पदरात पडतात. ऐका, दोन भाव आपल्या पदरात पडतात. एक शब्द जर संतांजवळ ठेवला तर संतांची अद्वितीयता कळते, आणि एक शब्द उचलून जर लाभाकडे ठेवला तर लाभाची अलौकिकता कळते. दोन गोष्टी सांगतो, विस्तार करणार नाही, धावता विचार सांगतो, अगदी थोडं. गंमत काय आहे? हे तो एक संता ठाई, एक संतांजवळच हा लाभ मिळतो, म्हणजे अन्यांकडे हा लाभ मिळत नाही. अद्वितीय संत आहे. तुम्ही प्रपंचाकडे जा, हा लाभ मिळायचा नाही. प्रपंचाकडे गेल्यावर कोणता लाभ मिळतो? कोणताच मिळत नाही, कोणताच नाही. यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता ते रुखची हा. ज्ञानोबराय बोलतात, 15वा अध्याय पहा. न रूपम सेह ततोपलभ्यते, नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा, अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम, असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. ज्ञानोबरायांचं भाष्य वाचा ह्याच्यावर. ज्ञानोबराय म्हणतात काय? उपडिले कौतिके झाड येरी मोहरा ठाके, ते वेगे जैसे सुके तैसे हे नोहे. यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता ते रुखची हा. गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पके. ज्ञानोबराय है ना, सोडून द्या. हा लाभ फक्त एक संतांकडेच मिळतो, अन्य मिळत नाही. तुम्ही प्रपंचाकडे जा, हा लाभ नाही. तुम्ही जीवाकडे जा, हा लाभ नाही. बोलू, संतांकडे जो लाभ मिळतो ना, तो देवाकडे गेला तरी मिळत नाही. देव सुद्धा आपल्याला लाभ देऊ शकत नाही जेवढा लाभ संत महात्मे देऊ शकतात. आणि म्हणून एक संत, आपण म्हणतो ना, अहो ही गोष्ट ना एक आमच्या गावाला मिळते, नाही तर मुंबईला गेला तरी मिळत नाही. माणूस म्हणतो ना अभिमानानं काही काही वेळ, अमुक अमुक एक गोष्ट आहे ना, ती फक्त आमच्याच गावाला मिळते, बाकी इतर कुठंच मिळत नाही. तुम्ही कुठेही जा, बस कुठेही तुम्ही, कोंडाजीचा चिवडा नाशिकलाच मिळत, नाशिक जिल्ह्यातच मिळत. मुंबईला जा तुम्ही, मिळत नाही आपल्याला तसा चिवडा. माणूस म्हणतो की नाही, अभिमानानं सांगतो, आपल्या आपल्या जिल्ह्याबद्दल, आपल्या गावाबद्दल, आपल्या तालुकाबद्दल अभिमानानं सांगतो, आमच्या गावातच मिळत. तसं हा लाभ होतो ना, तो फक्त संतांकडेच होतो, अन्य ठिकाणी कुठेही हा लाभ आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून हे तो एक संताठाई. मग तुम्ही कुणाकडे जा, कुणाकडे जा, कुणाकडेही जरी गेलात तरी, मी म्हटलं ना, देवाकडे गेलात तरी तो लाभ होत नाही जो संतांकडे होतो. मी एक वाक्य बोलतो. देव आपल्याला जे देतो ते संत देऊ शकतात,
पण संत आपल्याला जे देतात ते देवही देऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. हे माझं मत आहे असं मी म्हणत नाही, मी याला प्रमाणाने बोलतोय. नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलंय, आपल्याला जर हाचा लाभ, अरे संतांशिवाय दुसरं कोणीच नाही. संता वीण प्राप्ती नाही, 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 संता वीण प्राप्ती नाही. ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देते ग्वाही, तेणे साधती साधने तेने साधिते साधने, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, इने साधती साधने, इने साधती साधने. संता वीण प्राप्त नाही, ऐसे वेद पाही, ऐसे वेद देती पाही, ऐसे वेद देती संतावीण प्राप्ती नाही. नाथ महाराज बोलतात, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, तेणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. संतावीण प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. वेदाने सांगितलं संतांजवळ हा लाभ मिळतो, इतरांकडे तो मिळत नाही. म्हणून एक संतांजवळच हा लाभ मिळतो, हा जसा एक अर्थ, तसं संतांकडे गेल्यानंतर एकच लाभ मिळतो, हा दुसरा अर्थ. संतांकडे गेल्यावर 100 लाभ नसतात, एक लाभ. माणसाच्या जीवनाची धन्यता कितीदा होणं अपेक्षित आहे हो? एकदा. माणूस धन्य होतो एकदा, 10-10दा धन्यता नसते. माणसाच्या जीवनाचं कल्याण कितीदा होतं? एकदा कल्याण, 2-2दा, 10-10दा कल्याण नाही. एकदा कल्याण झालं, पुन्हा कल्याणाची अपेक्षा निर्माण झाली तर पहिलं कल्याण खोटं आहे, त्याच्याशिवाय दुसरी अपेक्षा निर्माण होणार नाही. आणि पहिलं कल्याण जर खरं असेल तर दुसऱ्या कल्याणाची अपेक्षा नाही. माणसाच्या जीवनाचं कल्याण 2दा होत नाही, दुसऱ्यांदा जर होत असेल तर ते कल्याण नाही, ती भिवंडी आहे. ते कसलं कल्याण आलं? कल्याण एकदा होतं हो जीवनाचं. संतांकडे गेल्यानंतर संत आपल्याला एकदाच असं धन्य करतात की पुन्हा धन्यतेच्या अपेक्षा जिवंत ठेवत नाही. ऐका, म्हणून संतांकडे गेल्यानंतर आपल्याला एक लाभ होतो. एक लाभ होतो म्हणजे काय? एक लाभ होतो म्हणजे एकाचा लाभ होतो. ऐका, एक, याला षष्ठी तत्पुरुष समास म्हणतात व्याकरणामध्ये. एक लाभ म्हणजे एकाचा लाभ होतो, आणि एकाचा लाभ हेतला एक शब्द संख्यात्मक न घेता स्वरूपात्मक घेतला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक काय या जगतामध्ये? एक आहे परमात्मा. आपुला तो एक देव करून घ्यावा, एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. बस दुसरं काही नाही. संतांकडे गेल्यानंतर आम्हाला जो लाभ होतो तो एवढाच आहे, एवढाच आहे, दुसरा लाभ नाही. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ,
जोडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ तुकोबाराय बोलतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुकोबाराय बोलतात संतांजवळ कोणता लाभ मिळतो? पद्मनाभाची प्राप्ती होते. हा एक लाभ आहे. पुष्कळ विचार आहे. संतांच्या संगती असा आहे, माणसाच्या जीवनामधला जो लाभ आहे ना, हा लाभ वस्तूचा नाही. वस्तूच्या लाभामध्ये जे धन्यता मानतात ना, ते प्रपंचातच राहतात. परमार्थ वस्तूच्या लाभाला लाभ म्हणत नाही, विचाराच्या लाभाला लाभ म्हणत असतो. ऐका, तुकोबारायांनी म्हटलंय, विचार नाही नर खर तो कैसा, पाठीवा हे भार ज्ञान लगड जैसा. तुकोबारायांची भाषा आहे. जाऊ दे, आता काय सांगू मी. नर शब्दाचा अर्थ आहे माणूस आणि खर शब्दाचा अर्थ आहे गाढव. जो नर विचार करत नाही तो खर आहे, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. नर आणि खर याच्यात अंतर नाही. न काढून ख घातलं की माणसाचा गाढव होतो, आणि ख काढून न घातलं की गाढवाचा माणूस होतो. एवढंच आहे. न ख, माणसात आणि गाढवात अंतर किती? न ख, नखाचंच अंतर आहे माणसात आणि गाढवात, फार अंतर नाही. फक्त विचार केला तर तो माणूस होतो, नाहीतर ठरलेला गाढव आहेच आहे. का बोलतो ऐका. मानवी जीवनामध्ये जो लाभ होणं अपेक्षित आहे ना, तो वस्तूचा नाही. संपत्ती मिळणं हा लाभ नाही, सत्ता मिळणं हा लाभ नाही, संतती प्राप्त होणं हा लाभ नाही, अधिकार प्राप्त होणं हा लाभ नाही, पद प्राप्त होणं हा लाभ नाही, प्रतिष्ठा प्राप्त होणं हा लाभ नाही. चांगला विचार प्राप्त होणं हा मानवी जीवनातला सर्वोत्तम लाभ समजला जातो. संतांच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला लाभ प्राप्त होतो. कोणता लाभ? कोणता लाभ? या अभंगामधल्या सगळ्या लाभाचं चिंतन करण्या एवढी सवडच नाही आपल्याजवळ. मला एकच विचार बोलून दाखवायचा आहे. सगळी चरण सोडवत नाही, पण प्रत्येक चरणातला शेवटचा शब्द बाजूला काढा. मला लाभाचा विचार सांगून थांबायचा आहे. प्रत्येक चरणाचा शेवटचा शब्द बाजूला काढा. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, बाजूला काढा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, बाजूला काढा. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना, बाजूला काढा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, बाजूला काढा. 4 शब्द निघाले. काय काय निघाले? उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. आलं? उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. उरेना आणि सरेना या दोन्हीला वर एक उत्तम लागले आणि खाली एक उत्तम लागलं, संपुट लागलं उत्तमाचं. ऐका, थोडी गंमत सांगतो अभंगाची. अभंगाच्या रचनेची तुकोबारायांनी केलेली गंमत तेवढी सांगतो. माणसाच्या जीवनात सगळंच उरतं असं नाही, आणि माणसाच्या जीवनात सगळंच सरतं असंही नाही. सगळंच उरत नाही आणि सगळंच सरत नाही. माणसाच्या जीवनाची, तुमच्या माझ्या जीवनाची शोकांतिका ह्याच्यापेक्षा पुढे आहे. शोकांतिका सांगतो. आपली शोकांतिका ही आहे, आपल्याला जे उरावं वाटतं ते नेमकं सरत जातं, आणि आपल्याला जे सरावं वाटतं ते नेमकं उरून बसतं. ही आपली शोकांतिका आहे का नाही? विचार करून बघा.
आम्हाला जे उरावं वाटतं ते सरत जातं. उदाहरण किती देऊ? एक एक उदाहरण देतो. आम्हाला जे उरावं वाटतं ते नेमकं सरत जातं. उदाहरण सांगायचं झालं तर आमचं आयुष्य उरावं वाटतं का सरावं वाटतं? कुणालाही उरावंच वाटतं. गाव जरी गोड जेवणाची वाट बघत असलं की नाही, तरी ह्याला वाटतं मी अजून उरावंच, मी राहावंच, मी राहावंच, मी राहावंच. ज्ञानोबा बोलतात, जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापडी. तुकोबाराय म्हणतात, मरण मागे तो गाढवाचा बाळ. तुकोबारायांची भाषा आहे. मी उरावं, आयुष्य आम्हाला उरावं वाटतं, पण ते कणाकणानं क्षणाक्षणानं सरत चालतं. आयुष्य जाते आहे पहा आयुष्य चाललंच आहे. आम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबत नाही. ज्ञानोबाराय बोलतात, 9वा अध्याय काढून बघा. ज्ञानोबारायांनी गोड चिंतन केलं. मोठ्या दृष्टांतानं ज्ञानोबाराय चिंतन करतात. आता हे काय सांगावं, थोडं हे न बोलण्यासारखंच आहे, पण बोलतो. ज्ञानोबाराय बोलतात म्हणून बोलतो. बाळ बळिया वाढे, भोजेनाच ती कोडे, आयुष्य निमाले अंतुलियेकडे ते ग्लानीची नाही. दरदरुसा पगळी जत आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा. ऐसा कवणे प्राणी आलोभा, वाढविती तृष्णा. आहा कटकटा ये वोखटे, मृत्युलोकीचे उफराटे. येथ अर्जुना जरी अवचटे, जन्मलासी तू तरी झडझडोनी वहिला निघ. ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. मनमना भव मद्भक्तो, मद्याजी माम नमस्कुरु. 9वा अध्याय शेवटचा श्लोक. ज्ञानोबाराय बोलतात, लक्षात घेऊन. आम्हाला लहानपणी शाळेत शिकवलं, घटका गेली पळे गेली तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. शाळेत आम्हाला शिकवलं. अरे घटका घटकानं, पळापळानं, क्षणाक्षणानं, सेकंदा सेकंदानं आयुष्य पुढं निघारतलंय. आम्हाला कितीही उरावं वाटलं तरी आमचं आयुष्य सरत चाललं. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नको देना तू माझ्या राणी, जगती जाणार आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो आयुष्याला लगाम नाही. जायाचे शरीर जाईल क्षणात, परी हा गोपीनाथ पाविचिना. आमच्या आयुष्याला लगाम नाही की आम्ही थांबवून ठेवावं. आयुष्य उरावं वाटतं, ते सरत चाललं. आणि काही गोष्टी आम्हाला सराव्या वाटतात, त्या उरून बसतात. उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या जीवनातलं दुःख उरावं वाटतं का सरावं वाटतं? सरावं वाटतं, पण जन्मोजन्मीचं उरून बसलंय है ना.
सगळ्याच गोष्टी आम्हाला सारता येत नाहीत, सगळ्याच गोष्टी आम्हाला उरवता येत नाहीत. म्हणून काय उरेना हे उत्तम आणि काय सरेना हे उत्तम हे कळायचं असेल तर संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. कारण उरेना आणि सरेना हे दोन्ही उत्तम रीतीनं झालं पाहिजे. हे दोन्ही उत्तम रीतीनं झालं पाहिजे. तुका म्हणे एका तुका म्हणे एकाची सरे तुका म्हणे मरणेची सरे उत्तमची उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाचं मरण सरावं तेही उत्तम सरावं आणि माणसाची कीर्ती उरावी तीही उत्तम उरावी. बस काय माणूस होता हो, दिवसाला 10 पुड्या लागायच्या. हे काय उत्तम कीर्तीचं लक्षण नाही. ही उत्तम कीर्ती नव्हे, ही उत्तम कीर्ती आहे. काय माणूस आहे. ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, एकादशी कधी चुकली नाही, रामकृष्ण हरी शिवाय मिनिट गेला नाही त्याचा. उत्तम कीर्ती. तसं माणसाला मरण यावं ते उत्तम यावं. कुठंतरी गेला, काहीतरी गेलं ना, विष खाऊन जीव गेला, ह्याला अर्थ नाही. उत्तम मरण यावं ते उत्तम मरण यावं. हातात ज्ञानेश्वरी असावी आणि मरण यावं उत्तम मरण. गाथा असावा, वाचता वाचता तुकाराम तुकाराम जप चालूच आहे आणि मान पडली, उत्तम मरण. पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकवलं आणि उठलाच नाही, उत्तम मरण. थोडस स्पष्ट बोलतो. माणसाच्या जीवनामध्ये 2च मरण उत्तम आहेत. 2च मरण उत्तम. मरणाचा उत्तमतेतला तिसरा प्रकार नाही. 2च मरण उत्तम. एकतर देवाचं नाव घेत मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करत मरावं. 2च मरण उत्तम. तिसरं मरण चांगलं नाही. तिसरं मरण ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही. मरायचं असेल तर एक वेळ देवाचं नाव घेत मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करत मरावं, नाहीतर त्या भानगडीतच पडू नये. कशाच्या? शाबास, मरणाच्या भानगडीतच पडू नका. एक तर मरायचं असेल तर एकतर देवाचं नाव घेत मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करत मरावं, नाहीतर त्या भानगडीत पडू नये माणसानं. शहाण्या माणसांना मरण चालूच आहे की. माणसाला मरण यावं, उत्तम यावं. उत्तम मरण यायचं असेल तर त्याच्याकरता संतांच्या जवळ राहावं लागतं. उत्तम कीर्ती व्हायची असेल तर त्याच्याकरता संतांच्या जवळ राहावं लागतं. म्हणून उत्तम उरेना सरेना उत्तम. काय सरेना हे उत्तम आणि काय उरेना हे उत्तम, हा विचार जर जीवन धन्य करणारा असेल तर तो फक्त संतांच्या जवळ प्राप्त होतो. म्हणून तुकोबाराय बोलतात, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुकोबाराय उत्तम लाभाचा विचार सांगतात. तो उत्तम लाभ संतांच्या जवळ कसा असतो याचा थोडासा विचार सांगतो. एकदा भजन करू, थोडासा विचार सांगतो, सेवा संपवतो. विठोबा रखुमाये 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 जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये विठोबा
घुमाई विठोबार 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 घुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान की महारुद्र हनुमान की जय विठोबार घुमाई 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 विठोबार पुंडलिक वरदे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई नका लावू आता, राहू द्या, राहू द्या. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये संतांच्या जवळ माणसाला उत्तम पद्धतीचा लाभ होतो याचा विचार बोलून दाखवतात. त्याचा थोडासा विचार आपण मर्यादित वेळेमध्ये करून आलो. थोडासा विचार सांगायचा आहे. संत महात्मे लाभाचं परिमाण सांगतात. कसा लाभ आहे? उत्तम. म्हणून उत्तम शब्द अभंगामध्ये पहिल्याही चरणात आला, शेवटच्याही चरणात आला. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. उत्तम शब्द दोनदा आला. संतांकडे गेल्यानंतर उत्तम लाभ प्राप्त होतो. हा उत्तम लाभ म्हणजे नेमका काय आहे याचा अगदी 1-2 ते 5 मिनिटामध्ये मी विचार सांगून संपवणार आहे, फार नाही. असं आहे, लाभाचे 3 प्रकार असतात. ऐका, लाभाचा विचार करताना लाभाचे 3 प्रकार असतात. इकडे ऐका, माझ्याकडे ऐका. मी 2च मिनिटात संपवणार, 2च मिनिटात. लाभाचे 3 प्रकार असतात. एक बरा लाभ असतो, एक चांगला लाभ असतो आणि एक उत्तम लाभ असतो. मी उदाहरणानं सांगून थांबणार आहे. बरा लाभ म्हणजे काय? लाभ होतो पण मनासारखा होत नाही तो बरा लाभ. उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाला 1000 रुपयाची गरज आहे. मित्राकडे गेला आणि मित्राला म्हणाला, बाबा महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे, पगार संपला आहे, पैसे जवळ नाहीत, 1000 रुपयाची गरज आहे, काही कर, मला 1000 रुपये दे, पगार झाला की तुझे 1000 रुपये परत करतो. मित्रांनी त्याला सांगितलं, बाबा महिन्याचा शेवटचा आठवडा तुझाच चालू आहे आणि आमचा काय पहिला चालू आहे काय? आमचाही शेवटचाच आहे. मी तुझ्याबरोबरच, तुझ्या एवढाच पगार मलाही मिळतो, तुझ्याबरोबरच काम करतो, माझ्याकडेही काही पैसे नाहीत 1000 रुपये तुला देण्यासारखे, परंतु काही कारणाकरता मी 200 रुपये राखून ठेवले होते, तेवढे देतो, अजून 4 जणांजवळून 200 गोळा कर आणि 1000 रुपये घेऊन तुझं काम पूर्ण कर. तो म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही, बरं झालं तू तरी घरी भेटलास, 200 तर 200. किती मागायला गेला होता? 1000. मिळाली किती? 200. याला म्हणतात बरा लाभ. दुसरा लाभ आहे चांगला. 1000 रुपयाची गरज होती, मित्राकडे गेला, मित्राला सांगितलं, मित्रांनी सांगितलं, माझ्याजवळही पैसे नाहीत, पण मला काही पैसे भरायचे होते बँकेमध्ये, काही हप्ता भरायचा होता, म्हणून मी 1000 रुपये जमा करून ठेवलेत,
पण तुझी गरज माझ्यापेक्षा जास्त आहे, मी थोडंसं उशिरा भरीन, पण तुझी गरज जास्त आहे, मी तुला 1000 रुपये देतो, पण पगार झाला की पहिले माझे 1000 परत कर, माझं काम अडलंय. पण तो काही हरकत नाही. 1000 त्याने मित्रांनी दिले. तो म्हणाला चांगलं झालं बाबा, घरी भेटलास. मागायला गेला होता, 1000 मिळाले. 1000 तो म्हणला चांगलं झालं. आता उत्तम लाभ काय ते सांगतो. 1000 रुपये पाहिजे होते, मित्राकडे गेला. मित्रांनी सांगितलं बस रे. तो म्हणला बसायला वेळ नाही, बायको आजारी आहे, अमुक आहे तमुक आहे, 1000 रुपये पाहिजे, दे ना. म्हटलं बस जेवण कर. नाही जेवण नाही, चहा नाही, काही नाही. मला देणार असलास तर हो म्हण, नाही तर नाही म्हण, मी जातो, मला वेळ नाही. मित्र उठला, घरात गेला, कपाटातून 5000 रुपये काढले, आणून त्याच्या हातावर ठेवले आणि सांगितलं जा घेऊन. तो म्हणलं एवढे नको, मला 1000 रुपये पाहिजेत. तो म्हणला जा रे घेऊन, काय एवढं त्याच्यात, आजच ₹1,00,000 पहिलं बक्षीस माझ्या नावाने फुटलंय, तू काही चिंता करतो, जा घेऊन. आणि एक लक्षात ठेव, तू किंवा मी जिवंत असेपर्यंत हे 5000 कधीच परत करायचे नाहीत. याला म्हणतात उत्तम लाभ. मी कशा करता बोललो, मी आपल्याला अभंगाच्या दृष्टीने सांगतो. अपेक्षेपेक्षा मिळतं, पण अपेक्षेपेक्षा कमी मिळणं हा बरा लाभ आहे. अपेक्षे इतकं मिळणं हा चांगला लाभ आहे. आणि अपेक्षेपेक्षा कैक पटीनं जास्त मिळणं हा उत्तम लाभ आहे. आता अभंगाकडे या. हे तो एक संता ठाई, लाभ पायी बरा, का लाभ पायी चांगला, का लाभ पायी उत्तम. लाभ पायी उत्तम याचा अर्थ असा की संतांकडे गेल्यानंतर संत आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी कधीच देत नाहीत, अपेक्षे इतकंही देत नाहीत. आम्हाला ज्याची अपेक्षा आहे त्याच्या कैक पटीनं जास्त संत महात्मे देतात. या संताचे हे देणे, कल्पतरुहुनी दुणे, परिसा परिस अगाध जेणे, चिंतामणी ठेंगणा. हे तुकोबाराय बोलतात. ज्ञानोबारायांनी बोलून दाखवलं 18व्या अध्यायामध्ये, जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररोहणावनी. 18व्या अध्यायाचं नमन बघा. आपण ज्याची कल्पनाही करू शकत नाही असे संत महात्मे आपल्याला देतात. म्हणून त्या लाभाकरता, अशा शाश्वत लाभाकरता, अशा नित्य लाभाकरता फक्त संतांकडेच गेलं पाहिजे. मग लोक म्हणतात आता संत कुठे भेटायला, ज्ञानोबाराय कसे भेटतील आपल्याला. आपण काही निळोबाराई नाही की तुकोबारायांनी आपल्याकरता वैकुंठाहून माघारी यावं. आपण काही नाथ महाराज नाही की आपल्याला ज्ञानोबारायांनी समाधी अवस्थेत भेटावं. आपण काही मोठे महात्मे नाही, मग आम्हाला संत कसे भेटणार. मी त्याचं एकच उत्तर देतो. आपल्याला ज्ञानोबाराय भेटणार नाहीत, मान्य आहे. आपल्याला तुकोबाराय भेटणार नाहीत, मान्य आहे. आपला तेवढा अधिकार नाही, तेवढं पुण्य नाही, तेवढी साधना नाही, सगळंच मान्य आहे. पण ज्ञानोबाराय जरी आपल्याला भेटले नाही ना, तरी ज्ञानेश्वरी भेटली ना. अरे तेच ज्ञानोबाराय. आपल्याला तुकोबाराय भेटणार नाहीत, पण तुकोबारायांचे अभंग हाताला लागले ना, अरे ते तुकोबारायच आम्हाला हाताला लागले. त्याची उपासना करणं हाच मानवी जीवनातला सगळ्यात मोठा लाभ आहे. आणि तसा लाभ गेली 70 वर्ष ज्यांनी करून घेतला, त्यांच्या 90व्या वाढदिवसाकरता आपण इथे उभे आहोत. एवढंच मला सांगायचं आहे, बाकी काही नाही. नानांना भगवंताने काय होतं, जास्त आयुष्य, हे आयुष्य मिळालेल्याला कधी कधी नको वाटतं. काय करायचं आयुष्य. पण मी आपल्याला सांगतो, आपल्या संस्कृतीमध्ये नेहमी दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली गेली. तुम्हाला उदंड आयुष्य प्राप्त व्हावं असं आपण नेहमी म्हणतो. कशा करता. जेवढं जास्त आयुष्य आपल्याला मिळेल तेवढं जास्त रामकृष्ण हरी भजन आपल्याकडून होईल म्हणून. जेवढं जास्त आयुष्य मिळेल तेवढी जास्त पारायणं आपल्याकडून होतील म्हणून ते मिळावं. म्हणून आजही मी भगवंताच्या संतांच्या चरणाजवळ नानांकरता ही प्रार्थना करतो की आत्ता फक्त 90 झालेत, फक्त 90. तुम्ही चिंताच करू नका. हा नाही, नका का आठवे ना, काय करायचं आठवून. आपल्याला उदंड आयुष्य भगवंतानी द्यावं की ज्या आयुष्यामध्ये आपल्या हातून ज्ञानेश्वरी आणि गाथा कधी सुटू नये, मुखामधलं रामकृष्ण हरी कधी बंद होऊ नये, एवढीच कृपा भगवंताने आपल्यावर करावी. बाकी कौटुंबिक आणि प्रापंचिक दृष्टीनं ते संपन्न आहेत, ते समाधानी आहेत, ते तृप्त आहेत. चांगली संतती निर्माण होणं, चांगले जावई प्राप्त होणं, चांगल्या सुना प्राप्त होणं, चांगली नातवंड प्राप्त होणं, हे सगळं प्रापंचिक दृष्टीनं अनुकूल असतं. आणि ती अनुकूलता परमार्थ करणाऱ्यांना परमात्मा स्वतःच प्रदान करत असतो. परंतु नानांना हे सगळं उपलब्ध आहे, सगळं प्राप्त झालेलं आहे. पारमार्थिक दृष्टीनं त्यांचं आयुष्य उन्नत व्हावं. ज्ञानेश्वरी गाथ्याच्या अक्षरांची सेवा त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा घडत राहावी.
पुन्हा पुन्हा मानवी जन्म मिळावा, पुन्हा पुन्हा वारकरी घरात मिळावा, पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ हाताला लागावं, पुन्हा पुन्हा रामकृष्ण हरीसारखा परिपूर्ण मंत्र आमच्या मुखामध्ये यावा, याच्यापेक्षा वेगळं माणसाने दुसरं काही मागू नये. आणि तेच मागणं मी हरिभक्तीपरायण नानांकरता आज भगवंताच्या आणि संतांच्या चरणी करतो. भगवंतांनी त्यांना उदंड दीर्घ आयुष्य द्यावं, निरामय आयुष्य द्यावं आणि ज्ञानेश्वरी गाथा आदी संत वाङ्मयाची त्यांच्याकडून सेवा करून घ्यावी, त्यांच्या परिवाराकडून ती सेवा करून घ्यावी. सगळा परिवार या ग्रंथामध्ये प्रवृत्त असावा, एवढीच प्रार्थना भगवंताच्या आणि संतांच्या चरणी करतो. आपल्या दोघांनाही उदंड आयुष्य मिळावं अशी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. आपण आमंत्रित केलं, खरं म्हणजे तुम्ही मला बोलवावं, माझ्या येण्यानंच कार्यक्रम व्हावा एवढा मी मोठा कधीच नव्हतो, आजही मी तेवढा मोठा नाही, पण तुमचं प्रेम आहे, तुमची श्रद्धा आहे वारकरी संप्रदायावर आणि त्या दृष्टीनं मला आमंत्रित केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्या परिवाराला परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आणि भगवंताची कृपा आणि संतांची कृपा सर्वांवर व्हावी एवढी सद्भावना व्यक्त करतो. टाळकरी मंडळी, वादक मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम निवृत्ती राया सुपमुक्ता भाई जन सखया निवृत्ती राया सुपमुक्ता भाई जन सखया निवृत्ती राया फक्त बोलून दाखवतो. कार्यक्रम खूप आनंदाचा आहे, कार्यक्रम खूप छान रीतीनं संपन्न झालाय, माझंही कीर्तन संपलंय. पण आध्यात्मिक भूमिका स्वीकारताना सामाजिक जाणीवांचा विसर पडणं योग्य नाही, ते सर्वस्वी चुकीचं आहे. आणि याकरता म्हणून एक दुःखद घटना आज घडली, त्या संबंधानं आपल्या सर्वांच्या सद्भावना व्यक्त करणं हे सुद्धा आपलं कीर्तनामधलंच एक कर्तव्य आहे. कीर्तनामध्ये आनंद, मी सुरुवातीला मुद्दाम बोललो नाही, कार्यक्रम आनंदाचा आहे, कार्यक्रम नानांच्या वाढदिवसाचा आहे म्हणून मी अधिक बोललो नाही. आता माझं कीर्तन संपलंय, पण आपल्या सामाजिक जाणीवा अध्यात्माबरोबर संपन्न असल्या पाहिजेत. आपल्या महाराष्ट्राचे अत्यंत लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांचं आज एका दुर्घटनेमध्ये निधन झालं. ही मी येईपर्यंत, कीर्तन संपेपर्यंत मी याची वाट बघत होतो की कोणीतरी येऊन मला सांगेल की नाही हो, ही बातमी चुकीची आहे. पण आमचं दुर्भाग्य हे की ही बातमी चुकीची आहे असं सांगणारं कोणी आलं नाही आणि या दुःखद प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातलं हे फार मोठं नुकसान आहे. कर्तृत्व संपन्न आणि कर्मप्रवृत्त असणारे लोक राजकारणातून निवृत्त होणं, याच्यात राजकारणाचं वाटोळं आहे. व्यक्तीच्या भोवती राजकारण नसतं हे जरी खरं असलं तरी व्यक्तीमुळे राजकारण सुस्वभावी, प्रामाणिक आणि वृद्धिंगत होणारं असतं, हेही तेवढंच खरं असतं. आणि याकरता म्हणून दादांच्या जाण्याने महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही भरून निघणारी पोकळी नाही आहे, याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. आपण भगवंताच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना फक्त करू शकतो की त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, त्यांना भगवंतांनी संतांनी आपल्या चरणाजवळ स्थान द्यावं, एवढी एक सद्भावना या निमित्तानं व्यक्त करू. दादांना सर्वांकडून श्रद्धांजली व्यक्त करू आणि ती श्रद्धांजली आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे म्हणून रामकृष्ण हरीचं 2 मिनिटं भजन करू. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम.